पवारांवर अंत्यसंस्कार होतील म्हणजे त्यांना अग्नी दिला जाईल। ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे, जिथे अग्नी दिला जाणार आहे, तिथे चौथरा उभारण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची आपण ही दृश्य बघू शकतो। काल रात्रीपासूनच या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मात्र सध्या पुण्यामध्ये आज व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। सध्या आपण पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आहोत। आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने खरं तर हे मार्केट यार्ड असतं ते सकाळपासूनच गजबजलेलं असतं। अनेक व्यापारी वर्ग जे असतात ते आपले फळं असतील, भाजी असतील किंवा जे काही ज्या वस्तू आहेत मार्केटमध्ये खरं तर घेऊन येत असतात आणि या ठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठी लगबग जी असते ते सकाळपासूनच सुरू असते। मात्र आज या मार्केट यार्डमध्ये मोठा सुकसुकाट जो आहे तो आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। व्यापारी वर्गाचं आणि अजितदादाचं एक वेगळं विशेष नातं होतं। अजितदादांना व्यापारी वर्गाविषयी वाटणारी आस्था, प्रेम असेल किंवा मात्र आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत ही भावना सुद्धा त्यांना पचवणारी किंवा रुचणारी नाही। त्यांनी 3 दिवसाचा दुखवटा जो आहे तो राज्यामध्ये त्यांनी पुकारलेला आहे। मात्र सध्या पुणे शहरात काल सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे ते अजित पवार यांना श्रद्धांजली, आदरांजली व्यक्त करणारे बॅनर सुद्धा ठिकठिकाणी चौकात लावण्यात आलेले होते। मात्र सध्या आपण बघू शकतो की पुण्यामध्ये पूर्ण शहरामध्ये शोककळा जी आहे ती पसरलेली आहे। कॅमेरामॅन गणेश मोरे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात या ठिकाणी चौथरा तयार केला जातो। याच ठिकाणी लाडक्या दादांना कार्यकर्त्यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे दादा त्यांना याच ठिकाणी निरोप दिला जाणार आहे। तर बारामती एअरपोर्टच्या परिसरात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। योगेश, काल बारामती एअरपोर्टचा हाच तो परिसर होता जिथे सकाळच्या वेळेला ही दुःखद दुर्घटना घडली आणि त्यानंतर लाडके दादा कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे यांना या राज्यानं गमावलं। काय अधिकची माहिती आहे? श्रुती, निश्चितच याच बारामती विमानतळाच्या जवळ असणाऱ्या धावपट्टीजवळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि ज्या अपघातामध्ये अजित पवार आपल्याला सोडून गेलेले आहेत। आज सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि या अंत्यसंस्कारासाठी राज्यातलं सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार। त्यासोबत केंद्रीय मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। आणि आपण पाहू शकतो बारामती विमानतळावरती सुरक्षा यंत्रणा चोख करण्यात आलेली आहे। काल देखील राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही मंत्रीगण या बारामतीत उपस्थित होते। आज देखील पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील 11 वाजता साधारणतः एक 10-10:30च्या सुमारास सर्वच मंत्रिमंडळ या बारामती विमानतळावरती दाखल होणार आहे आणि या ठिकाणाहून विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात ज्या ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत त्या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र त्यापूर्वी या बारामती विमानतळावरती आपण पाहू शकतो प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे। जो काही बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। याच विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला तो अपघात झालेला होता, त्या ठिकाणी देखील काल मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः पाहणी देखील केलेली आहे आणि आज देखील मंत्रिमंडळातील काही सदस्य त्या ठिकाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी या संपूर्ण मंत्रिमंडळ आणि एकूण जे काही केंद्रातले मंत्री त्यासोबतच काही राज्यातले मुख्यमंत्री देखील आज अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणार आहेत आणि त्याची ही व्यवस्था पुणे जिल्हा पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या सगळ्यांना अर्थात सोडून गेलेले आहेत, महाराष्ट्राला सोडून गेलेले आहेत, त्याची एकूण बारामतीवरती शोककळा, एकूण राज्यावरती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। काल देखील या ठिकाणी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या विमानतळावरती दाखल झाले आणि त्यानंतर ते त्या हॉस्पिटलला पोहोचले होते। आज देखील या संपूर्ण व्यवस्था ही जी काय आहे मंत्रिमंडळ उपस्थित राहतात त्याची ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी आपण पाहू शकतो केली जात आहे। प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी असू दे किंवा प्रत्येक वाहनांची विचारपूस करून आतमध्ये सोडले जात आहेत। वाहनं या ठिकाणी लावण्यात आलेले प्रशासनाच्या वतीनं जे मंत्रिमंडळातले सदस्य येतील त्यांना थेट विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पोहोचतील आणि त्या ठिकाणी जे काही पवार कुटुंबियांचे सदस्य आहेत त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि
आणि या संपूर्ण व्यवस्था आपण या ठिकाणी पाहू शकतो की या बारामती विमानतळावरती आत्ता जी काही व्यवस्था आहे ती पूर्ण नक्कीच. चोखपणे करण्यात आली. नक्कीच नक्कीच नक्कीच